सीईटीचे प्रिव्हियस इयर वाले जे क्वेश्चन्स आहे सो त्या लेवलची प्रॅक्टिस आपण थोडीशी वाढू आपण. ओके चला वाचा काय म्हणतायत बेटा क्वेश्चन मध्ये. प्रोजेक्टाइल इज फायर्ड विथ व्हेलॉसिटी v ॲट अन अँगल थीटा विथ हॉरिझॉन्टल. v व्हेलॉसिटी आणि अँगल थीटाने प्रोजेक्टाइल थ्रो केला. स्पीड ऑफ प्रोजेक्टाइल व्हेन इट्स डायरेक्शन ऑफ मोशन मेक्स अँगल बीटा विथ हॉरिझॉन्टल. स्पीडच्या बाबतीत क्वेश्चन नेहमी दोन प्रकारे विचारला जाईल बेटा. ओके नीट ऐका रे सगळ्यांनी. इथे काय म्हणतायत विथ हॉरिझॉन्टल. काय म्हणतायत बेटा विथ हॉरिझॉन्टल. तर सगळ्यांनी एक जनरल केस आहे का बेटा. जेव्हा पण प्रोजेक्टाइलला फेकलं जाईल थ्रो केलं जाईल ह्या अशा पद्धतीने प्रोजेक्टाइल मोशन होणार आहे. जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे कालही आपण एक सम पाहिलं होतं हे बा हा आपला इनिशियल व्हेलॉसिटी वेक्टर. इथं इथं काय म्हटलं बेटा त्याला v. त्याचं नाव काय दिलं v. अरे जनरली आपण काय म्हणतो इनिशियलला u फायनलला v. यांनी अगोदर जी व्हेलॉसिटी आहे तिचंच नाव v दिलं. ओके सो नावात काही नाही बेटा. ही व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होत राहणार रे चेंज होत राहणार. अरे बरोबर आहे का नाही. अरे व्हेलॉसिटी डायरेक्शन काय होत राहणार हे पहा बरं सगळ्यांनी पहा बरं. प्रत्येक पॉइंटला ती व्हेलॉसिटी बडबड हां अरे तर जागा आहे ना हां बसा इथं. ए लक्ष दे रे. हां ए लक्ष दे बेटा. ठीक आहे हे बेटा लक्ष दे. तर प्रत्येक मुवमेंटला व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होतीये चेंज. यातली एक स्टँडर्ड केस आपण काल काय पाहिली की त्या इनिशियल आणि फायनल विल बिकम परपेंडिक्युलर. कशा तर आपण इनिशियलला उचलून ह्या एका पर्टिक्युलर पॉईंटला ठेवलं होतं कुठंतरी. अरे बरोबर आहे का नाही. आणि मग इनिशियल आणि ती फायनल काय झाली होती बेटा परपेंडिक्युलर. ही एक केस. सेकंड इम्पॉर्टंट थिंग ह्या क्वेश्चनमध्ये काय म्हणतात मला विथ हॉरिझॉन्टल. पण मला जर का फायनल व्हेलॉसिटी जर विचारली बेटा नीट लक्ष दे. फायनल व्हेलॉसिटी काढा असं काहीतरी म्हटले तर त्या केसमध्ये मला काय करावं लागेल बेटा बघ लक्ष दे. पर्टिकल व्हेलॉसिटीने थ्रो केलेला आहे. ओके तर बेटा आयदर ओव्हर हिअर ऑर ओव्हर हिअर. आणि तुला माहिती आहे हायेस्ट पॉईंटला काय असतं व्हर्टिकल व्हेलॉसिटी कंपोनंट काय होऊन जातो 0. तिथं फक्त कोणता उरतो हॉरिझॉन्टल. विषय असा आहे तुला समजा ह्या पॉईंटला विचारली किंवा बेटा ह्या पॉईंटला विचारली जी फायनल आहे. अरे आर यू अंडरस्टँडिंग. समजा व्हीने फेकलं फायनलला मी बोललो व्ही डॅश. काय बोललो बेटा व्ही डॅश. मग कोणता तरी पॉईंट आहे राईट. ह्या पॉईंटला अशी असेल अशी असेल ती जशी असायची तशी असेल. परंतु ती काढायची कशी सांगा पटकन मला. बोल पटकन कशी काढायची बेटा. हां बोल ना पटकन. अरे दोन कंपोनंट लागतील ना तिचे. काय लागतील बेटा मला. आणि मग कशी काढायची ती फायनल व्ही डॅश. अरे हा Vx आणि हा इथे हा Vx आणि हा बोल पटकन V कशी काढायची तिला V डॅश म्हणू आपण आता इथे फायनल. हा बोल रूट मध्ये सीईटीचा कोणताही प्रश्न असू दे तो याच्या काय पलीकडे जाणार. हा जो क्वेश्चन आहे बेटा इथं ऑप्शनच नाही प्ले झाले. काय झालं हे स्लाइडच पुढे गेले का आपल्या. ठीक आहे जाऊ दे अडचण नाही. तर मी काय म्हणतोय पहा नीट लक्ष द्या. कन्सेप्ट सगळ्यांच्या लक्षात आली का. याला सब्जेक्टिव्ह क्वेश्चन म्हणून आपण घेऊ. रिझल्ट ओके पहा लक्ष द्या आता. सो बेटा प्रोजेक्टाइल इज फायर्ड ओके विथ वेलोसिटी v आणि बेटा अँगल काय रे थीटा. इथपर्यंत क्लिअर आहे का. विथ द हॉरिझॉन्टल ओके सर. हे लय महत्वाचं आहे. कधी कधी तुला काय म्हणतील विथ द माझ्या केसमध्ये आपण काय करायचं हां 90 मार्क्स. ते म्हणले 10 डिग्री विथ व्हर्टिकल तर आपण काय करून घ्यायचं 80 विथ हॉरिझॉन्टल. लक्षात आलं का. कारण आपला अख्खा अभ्यास विथ काय बेटा हॉरिझॉन्टल. चला पुढे. स्पीड ऑफ प्रोजेक्टाइल. स्पीड ऑफ प्रोजेक्टाइल म्हणजे काय करायचं आपल्याला v व्हेन इट्स डायरेक्शन ऑफ मोशन मेक्स बीटा विथ हॉरिझॉन्टल. म्हणजे आपल्याला विचारताना कोणता कंपोनंट विचारला हॉरिझॉन्टल विचारला. अरे लक्षात आलं सगळ्यांना. म्हणजे दे आर आस्किंग अबाउट
व्ही एक्स, दे आर आस्किंग अबाउट व्ही एक्स. मग बालमित्रांनो, सपोज ही कंडिशन म्हणजे ही केस आपण घेऊ, अरे अलीकडे जे असेल नाही तर सपोज ही केस आहे. सो बेटा याच्यामध्ये अँगल काय म्हणता येते रे आपल्याला, बीटा. अरे ते थीटा चेंज होत राहील ना, कमी कमी होत राहील ना तो, तर ह्या मोमेंटला तो बीटा आहे. मग आता मला व्ही एक्स काढायचा. बेटा व्ही एक्स सांग रे पटकन, काय आहे रे, बोल पटकन. दिसतोय का रे हा पेन कलर व्यवस्थित दिसतोय ना, हां बोला व्ही एक्स. अरे अख्ख्या मोशन मध्ये कोण कॉन्स्टंट आहे, हां यू एक्स कॉन्स्टंट आहे. कोण कॉन्स्टंट आहे, यू एक्स कॉन्स्टंट आहे. अरे मग तो व्ही एक्स थ्रू आउट द मोशन यू एक्स आहे ना, विच इज. अरे पण इथं काय म्हणशील तू, अरे तुला झेपतंय का, तुम्ही जे शिकले आपण ते शिकताना काय केलं होतं बेटा, आपण शिकताना काय केलं होतं, समजा प्रोजेक्टाईल यू व्हेलॉसिटीने थ्रो केला, राईट. थ्रोआउट मोशन कोणाला कॉन्स्टंट म्हणायचं बेटा आपण, आलं का लक्षात. यू एक्स इज इक्वल टू यू कॉस थिटा इज इक्वल टू, अरे झेपतंय सगळ्यांना, यूच्या ऐवजी फक्त नाव काय झालं इथं व्ही. मग आता हा व्ही एक्स थ्रोआउट कॉन्स्टंट आहे विच इज व्ही कॉस थिटा. ठीक. मग आता हा जो कंपोनंट आहे व्ही कॉस थिटा, तर व्हीचा व्ही कॉस थिटा इथं पण कॉन्स्टंट राहील. ह्या केसमध्ये आपल्याला ऑप्शन तर नाही येत, म्हणजे त्याचा फॉर्म कसा होईल आपण जरा बघूया. व्ही कॉस थिटा इथं मी काय म्हणतो बेटा, हा जो व्ही एक्स होईल पटकन बोल काय होईल बेटा, तो व्ही डॅश कॉस बीटा. अरे हा व्ही डॅश आहे ना, दोन कंपोनंट होतील ना त्याचे, एक कॉसवाला एक साईनवाला. जो ॲडजस्टंट वाला तो असतो तो कोण असतो, कॉस असतो. मग व्ही डॅशचा व्ही डॅश कॉस बीटा, व्ही डॅश कॉस बीटा, म्हणजेच दिस इज इक्वल टू काय म्हणणार बेटा मी, व्ही डॅश हां इज इक्वल टू व्ही डॅश कॉस बीटा झालं. मग आता व्ही डॅश काय होईल बेटा इथून, हा व्ही डॅश काय होईल, व्ही कॉस थिटा अपॉन कॉस बीटा. व्ही कॉस थिटा डिनॉमिनेटरला कॉस आहे, म्हणजे न्यूमरेटरला काय येऊ शकतो मी, सेक. म्हणजे चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन ह्या तरी फॉर्ममध्ये असेल, नाही तर ह्या तरी फॉर्ममध्ये असेल. अरे सगळ्यांना लक्षात आलं का. सो अशा पद्धतीने फक्त आपल्याला विथ द न्यूमरिकल खेळायचं आहे. अरे आर यू ऑल अंडरस्टँडिंग. ठीक आहे चला पुढचा न्यूमरिकल पाहू आपण. हां काय म्हणतात बेटा इथे आपल्याला, मला असं वाटतं ही जी फाईल आहे बरं का, ही फाईलच आपण इकडून ओपन करू. चला क्लिअर आहे का आता एकदम. पहा हा जो क्वेश्चन आहे दिसतोय विजिबल क्लिअर सगळ्यांना. हे बघ हे ऑप्शन्स आहे मी जे बोललो होतो, तर व्ही कॉस थिटा सेक, मला वाटते आपण आत्ता प्रूव्ह केलं राईट. हे बघ तर परत एकदा एक्सप्लेन करतो पटकन मी. ए बेटा व्ही व्हेलॉसिटीने फेकलंय आणि अँगल काय रे थिटा, कोणता तरी रिस्पेक्टिव्ह पॉईंट असेल. समजा मी इमॅजिन करतो की बेटा हा पॉईंट आहे, इथं काय झाली व्हेलॉसिटी व्ही डॅश, मग हिचे होतील दोन कंपोनंट्स. ठीक आहे ना. तर त्या दोन कंपोनंट्सपैकी हा झाला व्ही एक्सवाला आणि हा झाला व्ही वायवाला. हॉरिझॉन्टलच्या सोबत बाळा अँगल काय दिला होता आपल्याला बीटा, राईट. तर आपल्याला लॉजिक काय माहिती आहे, प्रोजेक्टाईल मोशनमध्ये थ्रू आउट द प्रोजेक्टाईल कोण कॉन्स्टंट आहे बेटा, हॉरिझॉन्टल कंपोनंट. म्हणून आपण काय बोललो की
तो जो व्ही एक्स आहे का नाही, तो काय होणार आहे बेटा, व्ही डॅश कॉस बीटा. पटकन बोला, व्ही डॅश. आणि हा म्हणजेच कोण रे बेटा, व्ही कॉस थिटा. हे पाय ना, व्हीचा हा इथं कोण झाला, व्ही कॉस थिटा, आणि हा कोण झाला बेटा. आणि थ्रू द मोशन हॉरिझॉन्टल्स नेहमी काय होतील, सेम, व्ही कॉस थिटा. चला मग आता व्ही डॅश इज व्ही कॉस थिटा डिवायडेड बाय विच इज व्ही कॉस थिटा सेक बीटा. झालं सगळ्यांना क्लिअर, हे बाबा. ओके चला ठीक. हे लिहायचं का कोणाला, पटकन सांगा. मला असं वाटतं आज फक्त आपण शिकू, ही फाईल शेअर करतो मी. इजाड ओके. आता ह्या फाईलचा प्रॉब्लेम असा आहे का, आता ही काय फाईल एक्सपोर्ट करता येणार नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ पाहून तुम्ही सोल्युशन पहा. इजाड ओके. चला ठीक. चला पहा बरं पुढचा क्वेश्चन. बऱ्याच एक्झाम्समध्ये विचारलेला आहे हा, आणि आपल्या CET मध्ये विचारला जाऊ शकतो. वाचा. अँगल ऑफ प्रोजेक्शन ॲट विच हॉरिझॉन्टल रेंज अँड मॅक्झिमम हाईट ऑफ द प्रोजेक्टाईल आर इक्वल. ते काय म्हणतायत, अँगल काढा. आम्ही तुम्हाला 4 ऑप्शन दिले, पण कंडिशन काय दिली, पटकन सांग रे. ॲट विच हॉरिझॉन्टल, हे बघ, रेंज आणि मॅक्झिमम हाईट, दोन्ही पण मॅक्झिममच आहेत आपल्याकडे. ते फॉर्म्युले ते दोघं कसे आहेत रे बेटा, इक्वल. मग आता मला सांगा, रेंज इज इक्वल टू हाईट. मोठ्याने बोमला, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ रेंज. हाईटचा बोला. ज्यांचा दोनाचा घोटाळा उरायला त्यांनी ते नीट डोक्यात घाल. रेंजमध्ये 2 थीटा आहे का नाही, हाईटच्या फॉर्म्युल्यात काय केला, तो 2 उचलला, वरती बी उचलला आणि खाली बी फेकला. गरीब मेथड. कसं लक्षात ठेवायचं, वरती बी फेकला, खाली बी डबल केला. आलं का लक्षात. हां ठीक. यू स्क्वेअरला यू स्क्वेअर झाला, कॅन्सल. हे बघ, ह्या जीला जी झाला. बरं ए बेटा, साईन 2 थीटा कोण आहे रे, मोठ्याने बोला. 2 साईन थीटा. म्हणून फिजिक्समध्ये मॅथ इज ऑल्सो इम्पॉर्टंट. पुढे विच इज इक्वल टू साईन स्क्वेअर थीटा, आणि खाली कोण आहे रे बेटा, 2. हा साईन उडाला, स्क्वेअरमधला एक जण उडाला, डिवाइडवाला 2 इकडे काय झाला बेटा, विच इज इक्वल टू, ते कॉस साईनच्या खाली जाईल ना, मग लिहू का सरळ सरळ टॅन. तरी एखादा कन्फ्यूज व्हायला बसला. बघ साईन थीटा, तर गुणिलेचा कॉस थीटा पलीकडे काय झाला रे, भागिले. सो 4 इज इक्वल टू काय आलं बेटा, आलं का लक्षात. मग आता मला सांगा, टॅन थीटा इज इक्वल टू 4, म्हणजे तो जो अँगल आहे तो कोण आहे रे, टॅन इनवर्स ऑफ 4 म्हणजे 76 डिग्री. झेपतं एक सगळ्यांना. आणि मग एक चांगला विद्यार्थी काय करील, आठवते का काल दिलं होतं मी, हां काय दिलं होतं पटकन सांगा. इफ, मोठ्याने बोल, आर इज इक्वल टू NH, बोल पटकन. थीटा इज इक्वल टू, पाय बरं किती सेकंदात उत्तर आलं असं तुझं, 2 ते 3 सेकंदात. अरे काय यांच्या जागी टाकायचा 1. अरे आर इज इक्वल टू 1H, 1 टाक, झाला आन्सर. अरे झेपा की नाही झेपा, एवढा स्पीड आपल्याला CET पर्यंत यायला पाहिजे. त्याच्यामुळे तू लगेच गडबड करू नको. पण लक्षात ठेव की बघ, हे शॉर्टकट टेक्निक्स आपल्याकडे ऑलरेडी आहेत, आपल्याला फक्त वापरायचे. अरे लक्षात आलं का, ते नुसते लिहून काही होणार नाही. आपल्याकडे गव्हर्नमेंटचं पुस्तक आहे, एक पुस्तक मी बी दिलंय, अलग लक्षात. ते पुस्तक नाही, आपल्या डोक्यात ते फॉर्म्युले आणि ते ट्रिक्स असल्या पाहिजेत, आणि आपल्याला ते वापरायचं शिकायचं पटपट. आणि मॅक्झिमम नंबर ऑफ न्यूमेरिकल झाले पाहिजे आपले. 100 पेक्षा जास्त प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. आर यू ऑल अंडरस्टँडिंग. चला हां पुढचा क्वेश्चन बोला, काय म्हणतायत. क्रिकेट बॉल इज हिट ॲट 30 डिग्री विथ हॉरिझॉन्टल विथ कायनेटिक एनर्जी EK. 30 डिग्री अँगलने तो जो बॉल आहे तो हिट केला गेला. किती डिग्री अँगलने हिट केला गेला बेटा, 30 डिग्री. आता ऑब्विसली तुला माहिती आहे काय होणार, या अशा पद्धतीने प्रोजेक्टाईल मोशन होऊन जाईल. हां पुढे, विथ कायनेटिक एनर्जी EK. ठीक आहे. व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी ॲट द हायेस्ट पॉईंट. मी याचे डेरिव्हेशन घेतले होते, ही एक पार्ट पाहिजे सगळ्यांना. कायनेटिक एनर्जी ॲट हायेस्ट पॉईंट. आपण कायनेटिक ॲज वेल ॲज पोटेन्शियल दोन्हीचे डेरिव्हेशन केले होते.
ते परत एकदा करतो मी. हे पा, तुला कायनेटिक विचारतील किंवा पोटेन्शियल. आता तू सीईटीच्या एक्झाममध्ये असे प्रूफ करीत बसशील का, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv² स्वाहा, हे असं करीत बसशील का तू. हां, पण मी आता तुला करून देतो टू अंडरस्टँड, आणि तो रपकन आपल्याला लावता आला पाहिजे. काय फॉर्म्युला आहे रिद्धी कायनेटिक एनर्जी? नाही, काल आपण प्रूव्ह केला होता. आपण याचा प्रूफ घेतला होता, हायेस्ट पॉईंटला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. पहा, लक्ष द्या, मी तो प्रूफ परत करू राहिलो. आता तुला डायरेक्ट सांगता यायला पाहिजे. पाय, लक्ष दे बेटा. कायनेटिक एनर्जी तर 1/2 mv² आहे, आपल्याला माहिती आहे. ए यार, त्या हायेस्ट पॉईंटला काय उरायलं? अरे हायेस्ट पॉईंटला पटकन बोल. अरे थ्रोआउट मोशन हॉरिझॉन्टल कंपोनंट तर सेमच आहे. बरं, याला यू वगैरे असं काय का नाही, त्याला यू बोलतो मी. अरे किती स्पीड यू, तर तुला माहिती थ्रोआउट प्रोजेक्टाईल कोण कॉन्स्टंट आहे बेटा? यू कॉस थीटा. अरे बरोबर आहे का नाही? मग त्याला पण यू कॉस थीटाच लिहूया का? ठीक आहे, जाऊ दे. इकडे बघ, इकडे बघ, हीच डायग्रॅम 30 डिग्री. मी परत 30 डायग्रॅम काढतो, राईट. आणि हा जो हायेस्ट पॉईंट आहे, कोण कॉन्स्टंट आहे बेटा? थ्रोआउट मोशन यू कॉस थीटा. 30 लिहिलं मी चुकून, परत एकदा सगळी गडबड झाली. यू स्पीडनी फेकलंय, हा हायेस्ट पॉईंट आहे. अँगल थीटा असेल तर यू कॉस थीटा. कोणत्याही पॉईंटला कोण कॉन्स्टंट आहे बेटा? यू कॉस थीटा. ए पण हा नेमकं कोण आहे? व्ही एक्स. अरे कोण आहे बेटा? जी फायनल व्हेलॉसिटी आहे तिचा एक्स कंपोनंट. आणि व्ही वाय सांग रे पटकन. बोलणार आहो, झिरो झाली ना व्ही वाय. काहींना अजून कळा ना. अरे किती वेळा त्याच कन्सेप्ट. मला सांग, तुम्ही जेव्हा प्रोजेक्टाईलला थ्रो करता विथ द स्पीड यू, काय होऊ राहिलं नेमकं? जी काही प्रोजेक्टाईल मोशन आहे बघ, अशी होऊ राहिली. याच्यामध्ये जो व्हर्टिकल कंपोनंट आहे यूचा, एक हॉरिझॉन्टल आणि एक, समजा व्हर्टिकल कंपोनंट ह्या पॉईंटला इतका मोठा आहे, राईट. तर तो काय होऊ राहिली व्हेलॉसिटी वरती जाताना? पटकन सांगा. कमी कमी होऊ राहिली. काय होऊ राहिली बेटा? आणि हायेस्ट पॉईंटला काय होऊ राहिली? 0. पटकन सांग, झेपलं नाही झेपलं? बरं, परत आता काय होऊ राहिलं रे? ही वाढू राहिली. किती वाढू राहिली नेमकं? बोल पटकन. अरे जेवढी इनिशियल होती तेवढीच फायनल. फक्त जी वर होती ती झेपा की नाही झेपा. समजा मी असं म्हणतो का बा, आपल्याला हा जो इनिशियल व्हेलॉसिटी वेक्टर यू, समजा तो असा दिला 10i कॅप प्लस 20j कॅप. काय दिला? मग थ्रोआउट द मोशन कोण कॉन्स्टंट राहीन रे? अरे 10i कॅप राहीन ना. अरे आय म्हणजे अलॉंग एक्स, वाय म्हणजे अलॉंग जे. अरे तो 10i कॅप कॉन्स्टंट राहीन ना. हा किती आहे? 20j कॅप. तर त्या शेवटच्या पॉईंटला काय झाला? -20j कॅप. अरे वर म्हणजे प्लस जे, खाली म्हणजे ती जेवढी वरती होती तेवढीच फक्त शेवटी काय झाली? खाली झाली. अरे कळतंय सगळ्यांना? आणि हायेस्ट पॉईंटला व्हर्टिकल कंपोनंट काय झाला? 0. अरे झेपतंय सगळ्यांना? आणि थ्रोआउट द मोशन कोण कॉन्स्टंट आहे बेटा? पटकन बोला. हॉरिझॉन्टल. अरे कोण कॉन्स्टंट आहे? मग त्याची लांबी मी 3 सेंटीमीटर दाखवली. इथं पण 3, इथं पण, इथं पण. अरे झेपतंय सगळ्यांना? थ्रोआउट द मोशन कोण कॉन्स्टंट आहे? मोठ्याने बोलना. हॉरिझॉन्टल. हे झालं सगळ्यांना क्लिअर? आता या क्वेश्चन मध्ये या आणि ते काय म्हणतात आपल्याला सांगा. आता 30 डिग्री कायनेटिक एनर्जी. परत एकदा आता मी डेरिव्हेशन करतो त्यासाठी. बघ, कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला जो आपल्याला माहिती आहे, पटकन बोल. काय रे बेटा? पहिली गोष्ट तो काय रे बेटा? आहे का नाही 1/2 mv². अरे पण फायनल व्हेलॉसिटीचे किती कंपोनंट आहेत? 2. आणि हायेस्ट पॉईंटला तो व्ही वाय काय झाला? आणि मग जी उरली ती कोण उरली? हॉरिझॉन्टल. अरे बरोबर आहे का नाही? मग हाच क्वेश्चन JEE किंवा नीटचा तर कसा तयार झाला असता? हायेस्ट पॉईंट द्यायच्याऐवजी जनरल पॉईंट दिला असता. जनरल पॉईंट दिला असता म्हणजे दोन्ही कंपोनंट आले असते. अरे कळतंय का सगळ्यांना? इथे एकच कंपोनंट आहे. मग मी याला असं लिहू का? 1/2 mv. त्याला सफिक्स काय लिहिलं बेटा मी? y तर 0 आहे, x². अरे झेपलं सगळ्यांना? कारण vy काय बेटा? 0. चलो, दिस इज इक्वल टू 1/2 m. आता vx सांग मला काय? इथं ऐक ना, फक्त 30 डिग्री अँगल आहे, मला बाकीचं काहीच नाही. मग मी यूला यूज म्हणतो. अलग लक्षात. तो यूचा हॉरिझॉन्टल कंपोनंट जरा पटकन सांगा. थीटा किती आहे बेटा इथं? 30. मग हा किती झाला? यू. आता कॉस आहे की नाही? यू कॉस 30.
आणि व्हर्टिकल यू साईन 30, आपल्याला त्याच काही घेणं. परंतु जो व्ही एक्स आहे, पटकन सांग, जो व्ही एक्स आहे तो कायम कोण असतो, यू एक्स. म्हणजेच कोण रे बेटा, हां पटकन सांग, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस 30. तुला झोप आली काय, का तब्येत खराब आहे? दोन्हीपैकी कोणता पर्याय असेल तर सोफा तयार आहे. झोप येऊ दे, तब्येत खराब असू द्या, फक्त खोटं बोलायचं, सरळ सांगायचं सर लेक्चर लई जोरात आहे आणि झोप आलेली आहे. बोम, रिलॅक्स, आलं लक्षात, आराम करा. फालतू बळच बसायची, ॲक्टिंग आपल्या क्लासमध्ये करायची नाही. मी कोणालाही बोलणार नाही, ॲक्टिंग करू फक्त. हां ए यू कॉस 30 किती आहे रे, पटकन बोल. हे बघ ही व्हॅल्यू उचला आणि बघ इथं टाकून दे व्ही एक्सची. बोल पटकन, त्याचा स्क्वेअर आहे ना, बोल पटकन काय होईल रे, यूचा यू स्क्वेअर √3 3 आणि 2004. अरे झेपलं ना सगळ्यांना. विच इज इक्वल टू 1/2 mu स्क्वेअर आणि मल्टिप्लाय बाय 3/4. का केलं मी असं? एनर्जीला काय म्हणलेत, ई के. अरे टोटल एनर्जी इन द युनिवर्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. टोटल एनर्जी इन द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी किती असणार आहे? पहिली गोष्ट आहे का, जी काही एनर्जी आहे ती कशी आहे रे बेटा, कॉन्स्टंट. मला सांगा सगळ्यांनी माझ्याकडे पहा, हा जो पेन आहे याला मी हातावरती होल्ड केला आहे की नाही, याला पकडलं आणि इथपर्यंत घेऊन आलो, बरोबर आहे, एका हाईटपर्यंत मी आणला. मी जेव्हा वरती याला घेऊन येत होतो, याची कोणती एनर्जी कन्वर्ट होत होती, पटकन बोला. कायनेटिक एनर्जी कन्वर्ट होत कशात आली, पोटेन्शियल. आणि शेवटी कायनेटिक काय झाली, 0. म्हणजे मी काय म्हणतो, टोटल एनर्जी आपण म्हणू 10 जूल आहे. किती जूल आहे माझी इथं पाय, टोटल एनर्जी 10 जूल. टोटल एनर्जी शाबास. अरे टोटल एनर्जी कशाला बदलन, मेकॅनिकल एनर्जी कायनेटिक अधिक पोटेन्शियल आहे. अरे इथं पण 10, इथं पण 10, इथं पण 10, टोटल एनर्जी 10च आहे. फक्त इथं कोण मॅक्झिमम आहे, कायनेटिक, आणि कोण मिनिमम आहे, पोटेन्शियल. कारण हाईट 0 आहे का नाही. मग 10 अधिक 0 10. आता काय होत गेलं, तिची 10 होती कायनेटिक, ती कमी होत 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 तिथं काय झाली, 0. आणि कोण 10 झाली, पोटेन्शियल. परत एकदा 0 अधिक 10 10, इथं पण 10, इथं पण 10. अच्छा, मला एखादा असा पॉईंट असेल का दोघं इक्वल आहे, 5 + 5. झेपलं की सगळ्यांना. एक एनर्जी दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. अरे पण टोटल तर कॉन्स्टंटच राहते ना. आणि पहिलं स्टेटमेंट काय, क्रिकेट बॉल इज हिट ॲट विथ द हॉरिझॉन्टल विथ द कायनेटिक एनर्जी किती रे, ई के. आणि मग बालमित्रांनो, ही जी कायनेटिक एनर्जी आहे ई के मॅक्झिमम, ती 1/2 mu स्क्वेअरच असणार आहे ना, ज्या मॅक्झिमम स्पीडने फेकला गेला होता. आलं का लक्षात? मग मला सांगा, दिस इज 1/2 mu स्क्वेअर इज टोटल कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम विच इज ई के इंटू 3/4. असा कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन बी. हे झेपतंय का सगळ्यांना? मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी वॉज 1/2 mu स्क्वेअर. ती कमी होत 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 काय होत गेली, पोटेन्शियलमध्ये कन्वर्ट होत गेली. अरे हे झेपतंय का सगळ्यांना? झेपत नसेल तर आता त्याच्या गुरुजीच्या हातात काही, कारण की ही 11वी आणि हे त्याच्या पुढचं आता हे CET आहे. अरे लक्ष देतं सगळ्यांना. चला यातलं कोणाला गेलं याचं पटकन सांगा. ठीक आहे, हां वाचा क्वेश्चन काय म्हणतायत. अ बॉडी इज प्रोजेक्टेड विथ द स्पीड 40 I cap प्लस 30 J cap. याचा अर्थ कळाला का सगळ्यांना? म्हणजे काय, अरे विथ द स्पीड म्हणजे हा कोण दिला, यू दिला ना. म्हणजेच काय, हा UX I cap प्लस, थोडं मोठ्याने बोंबला ना, UY. म्हणजे UX किती आहे 40 आणि UY किती आहे 30. कळालं का सगळ्यांना? बरं पुढे सगळ्यात पहिले काढा म्हणतायत मॅक्झिमम हाईट. व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड मॅक्झिमम हाईट? बोल पटकन, मोठ्याने बोला. ओके. आणि इथं तर मला वेक्टर दिलाय UX I cap प्लस UY J cap. CETचा फेमस क्वेश्चन. यातलं काही विचारतील तुला 2 आयटम. बोला. हा UX आणि हा, तू जर मॅन्युअली करायला गेला तर तुझा अजून टाइम चालत राहील. अरे म्हणजे UX इज U cos θ लिहा, U sin θ, वेळ जाईल. पण आपल्याला तर वेळ वाचवायचा.
मग हा जो फॉर्म्युला आहे नीट आहे का, हा जो आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे बेटा, वरती लक्ष द्या बरं का सगळ्यांनी. मला सांगा बालमित्रांनो, आपण जे प्रूव्ह केले होते फॉर्म्युले, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर आहे. समजा मी याला असं लिहिलं, नीट आहे का, यू साइन थिटा मल्टिप्लाय बाय यू साइन थिटा आणि डिवायडेड बाय 2g, चालेल का नाही. यू साइन थिटा कोण आहे रे, व्हर्टिकल कंपोनंट ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी. मोठ्याने बॉम्बला केलं की नाही आपण, ते तो तिरका यू आहे, यू कॉस थिटा. मग तो जो यू साइन थिटा आहे, तो जो यू साइन थिटा आहे तो डबल आहे ना. मग मी पोरांनो ह्याच फॉर्म्युला असं लिहू का रे, यू वाय चा स्क्वेअर भागिले झेपा की नाही झेपा. आणि यू वाय किती आहे रे, 30. अरे मजा आली का नाही, यू वाय किती आहे 30. आणि मग बालमित्रांनो यू वायचा स्क्वेअर म्हणजे 30 गुणिले अपॉन 2 इंटू, आणि जीच्या व्हॅल्यूला किती घेतो आपण, संपला विषय. टचूक टचूक 30, या दोनाने भाग द्या 15, 15 त्रिक. मजा आया कि नहीं आया, सिर्फ गुरुजी को आया, क्योंकि ये बस गुरुजी को ही समझ में आया. अरे सोपं होतं की नाही, सरळ सरळ यू वाय उचलला इकडे टाकून दिला. या फॉर्म्युला फक्त आपण ॲडजस्टमेंट केला, आता आपण फक्त डोक्यात ठेवणार. लक्षात आलंय का सगळ्यांना, तुलाही गडबड नको करू, तू हे डबड तुला दिलंय तसं तसं फक्त पाठ कर, आणि मग 2 सेकंद का जाईना. अरे झेपतंय का सगळ्यांना. चला पहिलं काढलं आपण, काय काढलं, मॅक्झिमम हाईट. नंबर 2 बोला काय म्हणता येत रे मला, टाइम ऑफ फ्लाइट. मोठ्याने बॉम्बला फॉर्म्युला 2u साइन थिटा अपॉन, ते 2 कशामुळे रे इथं, असेंड प्लस डिसेंड, जेवढा असेंड तेवढा डिसेंड. ओके बर. आता मला सांगा इथं परत एकदा मला कोण दिसला रे, यू साइन थिटा. ते यू साइन थिटा म्हणजे कोण आहे, व्हर्टिकल कंपोनंट ऑफ, बोला यू वाय किती आहे रे, अपॉन टचूक टचूक बेत्रिक 6 युनिट. पटपट बोलना जरा, सेकंद 6 सेकंद. अरे आला का नाही आला. चला तिसरा म्हणतायत, सांगा पटकन आता, रेंजचा फॉर्म्युला. बहुत बढ़िया, परत एकदा मोठ्याने बोला. हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे की नाही. चला पटकन याच्यामध्ये काय करू आता, यू स्क्वेअर आणि साइन 2 थिटाला काय लिहायचं, 2 साइन थिटा अपॉन, परत एकदा काय करू सांगा, यूचा स्क्वेअर आहे आणि हा 2 आहे. मग याला काम करू आपण, 2 गुणिले यू, याच्यासोबत एकदा घेऊ, याच्यासोबत एकदा घेऊ. बोल पटकन, बोल पटकन. यू साइन थिटा गुणिले यू कॉस थिटा अपॉन, अरे झेपलं सगळ्यांना, अरे झेपलं का नाही. म्हणजेच तो फॉर्म्युला ॲक्च्युली कोण आहे रे, मोठ्याने बोला आता, 2. अरे यू साइन थिटा कोण आहे आणि यू कॉस थिटा कोण आहे, डिवायडेड बाय, बरोबर आहे की नाही. आणि आपल्याकडे आहेत की दोन्ही पण आहेत ना, मग त्या टाकून फॉर्म्युले. हा बोल, आर इज इक्वल टू 2 यू वाय किती आहे रे बेटा 30, आणि यू एक्स किती आहे रे, आणि जी किती आहे रे 10. हा याला झाला कॅन्सल. बोल फायनल आन्सर, बेत्रिक 6 6 चोक 24, 240 मीटर. लक्षात आलं की सगळ्यांना. चला नेक्स्ट काय म्हणतायत. हां दिस इज इंटरेस्टिंग. आता तुम्ही सांगा बरं काय करावं. हे तर ती काय ते फॉर्म्युले डायरेक्ट आले. अरे बरोबर आहे की नाही. वेलॉसिटी आफ्टर 2 सेकंड्स म्हणजे इन्स्टंटॅनियस वेलॉसिटी काढा. काय काढा, दुसऱ्या सेकंदाला तो जिथं कुठं असेल तिथं त्या पॉईंटला त्याची वेलॉसिटी काढा. मग कसं करायचं आता. आपण पाहिलं ना वेलॉसिटीचा कंपोनंट काय राहिला, कमी होत 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 टॉपला काय राहिला 0, नंतर परत वाढत वाढत आहे का नाही. व्ही वाय विथ रिस्पेक्ट टू टाइम बदलू राहिला, पण आडवा मात्र कॉन्स्टंट आहे का नाही. मग व्ही पॉवर का वेलॉसिटी आफ्टर 2 सेकंड्स. नंबर 4
बेटा व्हेलॉसिटी काढण्यासाठी 2 सेकंदानंतरची व्ही इज इक्वल टू अंडर रूट व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर. कळतंय सगळ्यांना हे बघ. सपोज प्रोजेक्टाईल थ्रो केला मी, परत चित्र काढू तुला समजून सांगतो. बघ यू स्पीड, परंतु 2 सेकंदानंतर तो जिथं कुठं असेल आहे की नाही, असेंडमध्ये असेल नाही तर डिसेंडमध्ये असेल. ते म्हणले तुम्ही आम्हाला ती व्हेलॉसिटी काढून दाखवा. तर मी म्हणतो समजा ती अशी असेल, पलीकडे असेल तर खाली जाणारी असेल, अलीकडे असेल तर वर निघणारी असेल आहे की नाही. परंतु हिचे किती कंपोनंट येणार बेटा, एक व्ही एक्स आणि एक. ते आपल्याला म्हणलेत का 2 सेकंदानंतर तुम्ही आम्हाला व्हेलॉसिटी काढून दाखवा. याचा अर्थ मला व्ही इज इक्वल टू काय करावं लागेल बेटा, रूटमध्ये पटकन बोला. आहेत का माझ्याकडे दोन्ही, आहेत का नाही. आपल्याकडे कोण आहेत, यू एक्स आणि ह्या इनिशियल व्हेलॉसिटीचे दोन्ही कंपोनंट आपल्याकडे आहेत. पण आपल्याकडं फायनल व्हेलॉसिटीचा काही विषय नाही. मग आता आपल्याला ती काढावं लागेल. 1 बाय 1 काढून आपण. त्याच्यापैकी आपल्याला काय माहिती आहे पोरांनो, पटकन बोला. व्ही एक्स म्हणजे थ्रू आउट द मोशन विच इज 40. अरे 40 आहे ना, पण त्याला युनिट लिहा मीटर पर. व्ही वाय कसं काढू, हे किती जणांना कळतंय, हातवरती करा रे. हे काय चाललं किती जणांना कळतंय. असा असा तुरा बेरा नको काढू, असा स्ट्रेट हातवर कर. म्हणजे 50, 60, 65, 70% वर्गाला कळतंय. 30% जण जे नवीन असतील ते थोडे गडबडलेले असतील. हे कळलं का नाही काल तुला. व्ही एक्स तर आहे राव, तो बदलू नाही राहिला. पण जो बदलतोय का नाही विथ रिस्पेक्ट टू टाइम तो कोण आहे, व्ही वाय. आणि तो कसा काढायचा प्रसाद, बोल हा. क्या बात आहे, बहुत बढ़िया. मी तरी पण ते स्टेप बाय स्टेप करतो. इकडे पाय, तो विथ रिस्पेक्ट टू टाइम बदलू राहिला. मग तू त्याला काय लाव, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. मोठ्याने बोल, व्ही इज इक्वल टू, मोठ्याने बोमला, व्ही इज इक्वल टू. अरे न्यूटनचं इक्वेशन लावलं मी, कारण टाइमसोबत बदलू राहिली ती व्हेलॉसिटी. हां मग बोल पटकन, दिस इज इक्वल टू बोल यू वाय 30. बहुत बढ़िया. हाँ ए वाय माइनस जी टी का -10 लिहा. क्यों, चला -GT लिहा, -10 लिहिला मी इंटू 2. अरे झेपलंय का. अरे ए वाय काय आहे, ए एक्स काय आहे, करेक्ट. मोठ्याने मामला ए एक्स काय आहे, ऍक्सलरेशन 0 आहे. अलग लक्षात. त्यात एखादं गादाड व्हेलॉसिटीला 0 करेल. ऍक्सलरेशन 0 आहे, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणून तर ऍक्सलरेशन 0 आहे. चला ए वाय इज -G. आणि ते तुला कळलं का, -G. जीला किती घेतो आपण 10, प्लस नाही घ्यायचं इथं -G. कारण ही कोणती मोशन आहे, प्रोजेक्टाईल मोशन अंडर. म्हणून तो जी कसा आहे कायम मायनस. डोक्यात राहीन का. हां ठीक आहे. मग किती आलं रे उत्तर, 10 दूने 20, 30 20 गेले. अरे 10 आलं ना, 10 मीटर पर. आलं का आपलं फायनल आन्सर. व्ही काढायचा आहे ना आपण, आता शिकून काढला व्ही वाय, वरती कोण काढला व्ही एक्स. मग देअरफॉर व्ही इज इक्वल टू, बोला पटकन, बोल पटकन, व्ही एक्सचा स्क्वेअर 40चा स्क्वेअर, व्ही वायचा स्क्वेअर. किती आलं रूट मध्ये, हां अलग लक्षात. मग त्याला मी 17 गुणिले 100 लिहू शकतो का नाही. मग ते 100ला बाहेर काढत 10 होईल का नाही. म्हणजे ते आपण करू शकतो. सध्या मी एवढंच ठेवतो, त्याला माझ्याकडे जागाच नाही राहिली. झेपतंय सगळ्यांना. हां मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, आपण त्याच्या जवळपास गेलो असतो. व्हेरी क्लिअर विथ एव्हरीवन. किती सोडवले आपण, 4. आता हो 5वा कसा सोडवायचा रे. काहीच कारण नाही एवढं वेळ लागायचं. शिकवलंय तुला मग चित्र काढून, फक्त तू घुमाय म्हणून तुला कळा ना. अरे जी सुरुवातीला उभी आहे ती शेवटी आडवी होऊ राहिली ना, बसलंय बघत. अरे हा जो व्हर्टिकल कंपोनंट आहे एंडला काय होणार आहे, जो उभा आहे तो काय होणार आहे, आडवा होणार आहे. आता यांचं काय म्हणणं आहे, व्हेलॉसिटी ॲट द एंड ऑफ जर्नी. मग बालमित्रांनो ॲट द इनिशियल जर्नी तो जो यू आहे तो कोण आहे, 40 आहे क्या प्लस. मग फायनल सांग पटकन आता, कोण सांगा रे कॉन्फिडेंटली. ते पण सर माय आन्सर इज करेक्ट, हातवर करा. मी करेक्ट सांगतो. कोण आहे तुमच्यापैकी, एकही नाही. एवढी दयनीय परिस्थिती राव आपली पोरांनो. अरे येड्या इकडं पाय ना, यू एक्स किती आहे,
40 आणि यू वाय किती आहे, हा अलॉंग एक्स आहे म्हणून तुम्ही याला काय बोलले 40 आय कॅप, आणि अलॉंग जे याला काय बोलले 30. अरे बरोबर आहे का नाही. अरे मग ह्या पॉइंटला जी फायनल व्हेलॉसिटी आहे राईट, तुला माहिती आहे अख्ख्या मोशन मध्ये कोण सेम आहे. तोंड जोडून घेम रे एखाद्या दिवशी मोठ्याने बोला, बरोबर आहे का नाही. अरे मग हा जर का 40 आय कॅप आहे ती दबी, हा काय बदलणार आहे का, हा काय राहील, बरोबर आहे की नाही. आणि जो उभा होता तो काय झाला, व्हर्टिकली अप होता तो व्हर्टिकली, मग मोठ्याने बोंबल ना, काय लिहू त्याला, हा जो प्लस होता त्याला फक्त काय लिहायचं, बोल पटकन, -30. मग फायनल व्हेलॉसिटी वेक्टर मोठ्याने बोंबला. अरे थोडं मोठ्याने बोंबला ना, लाईटच गेली बॉ या नादात. हा 40, हा उघडा डोळेन बघा नीट, झेपतंय का सगळ्यांना, हे सेमच राहिला ना. हे असं करू करू मी काय आता प्रतिज्ञा करू का, मी लय जीव जाळणार नाही, चमचा रक्त कमी करणार नाही. अरे हा सेम आहे ना, तो तसाच राहिला पाहिजे, तू वापर ना त्याला. आणि जो व्हर्टिकल होता सुरुवातीला तो फक्त व्हर्टिकलच राहिला, फक्त काय झाला डाऊन झाला. अरे झेपतंय का, असे पोर राहिले जस काही सेलिब्रिटी आलेत, अरे आपलेच कार्यकर्ते आलेत. हा चला लास्ट, डिस्प्लेसमेंट आफ्टर 2 सेकंड, पटकन सांगा आता एकच काढायचं. पहिले सोचो भाई, बोला. हा डिस्प्लेसमेंट आफ्टर 2 सेकंदाच्या नंतर डिस्प्लेसमेंट काढायचे, क्या करे. एवढा अवघड आहे. अरे आपण सगळं काढलं ना, फक्त डिस्प्लेसमेंट राहिलंय राव, तुम्ही त्याला रडू राहिले. झालं पटांगण मोकळं. हा आता पहा विषय चाललाय, मोठ्याने वाचा. हा असं वाचलंय जसं सकाळीच मौत झालेली भाऊ, एकदम तमाम माव. हर तुला वाचायला काही खर्च आहे का, मोठ्याने वाच. डिस्प्लेसमेंट आफ्टर 2 सेकंड, बाळाचा जन्म झालाय जास काय. हा पहा, लक्ष द्या, इकडं पाय, इकडं बघ. यू स्पीडनी प्रोजेक्टाईल फेकला, त्याचे 2 कंपोनंट वगैरे वगैरे, आणि मग तो अशा पद्धतीने पाडला. अरे बरोबर आहे का नाही, ग्राउंड टू ग्राउंड. तुला व्हायचा घाला असं मास्तर, एकच कार्यक्रम चाललाय. आता ऐक, 2 सेकंदाच्या नंतर पार्टिकल कुठे आहे मला माहिती आहे का, नाही माहित. मग तो असेंड मध्ये असेल किंवा 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 अरे तो इथून निघलाय, अरे म्हणजे तो असेंड मध्ये कुठेतरी इथं असेल, हे डिसेंड मध्ये असेल, किंवा हायस्ट पॉइंटला असू शकतो मध्येच, किंवा अरे पोचला असेल. अरे बरोबर नाही, ते आपल्याला काही माहीत, पण आपण एक जनरल काय म्हणू का बस, समजा इथपर्यंत तो पोहोचलाय, अरे झेपा की नाही झेपा, ह्या पॉईंटचं एक बारसं करू आपण काय पी, आणि मग ते काय काढा म्हणले तुला डिस्प्लेसमेंट. मग त्याचं एक डिस्प्लेसमेंट निघेल का 2, आम्हाला काही कळत नाही सर, आम नुसतं बघायचा कार्यक्रम. अरे तो जिथं आहे त्याचे कोऑर्डिनेट्स लिहिता ना तुम्ही, काय बोलणार आहो, एक्स कॉमा, अरे म्हणजे 2 डिस्प्लेसमेंट आहेत ना त्याचे, त्याच्यापर्यंत पोहोचायचं तर काहीतरी आडवं जावं लागेल, नंतर काहीतरी उभं जावं लागेल. म्हणून लहानपणी एक चॅप्टर होता कोऑर्डिनेट जॉमेट्री. काय होता, कोऑर्डिनेट. आता फक्त आपण नावं वाचायचे. हा होता बरोबर आहे. आता तुला कळतोय तो का होता, अरे बरोबर आहे का नाही. हा इकडं पाय, ह्यो खाली आला, अरे हे एक्स आहे ना, तुम्ही जे कोऑर्डिनेट्स लिहिता ॲप सीसा आहे का नाही, आणि हा कोण आहे बेटा, ऑर्डिनेट. अरे झेपतंय सगळ्यांना. थोडक्यात ते तुला काय काढा म्हणलेत, एक्स आणि वाय. काय काढा म्हणले, एक्स आणि वाय. अरे बरोबर आहे का नाही. हा मग मला सांगा बालमित्रांनो, तो एक्स कसा काढायचा. हँग, अरे हे एक्स कोण आहे, डिस्प्लेसमेंट इन एक्स डायरेक्शन. याचा फॉर्म्युला काय आहे, मोठ्याने बोंबला ना, ut प्लस हाफ, आहे का नाही फॉर्म्युला. अरे मग एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल मध्ये यू ला सफिक्स, टी ला सफिक्स, व्हेरी गुड. नाही तर मग मी पोत्यात घालून आणला असता. अरे बरोबर आहे का नाही, ए ला सफिक्स एक्स. पुढची स्टेप पटकन बोला.
अरे झेपा की नाही झेपा, सांगू सांगू मेलो ना मी. ॲक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन, ॲक्सलरेशन इन वाय डायरेक्शन. एखादा शिक्षक धारातीर्थी पडन पण विद्यार्थी सुधारायचा नाही. इज इक्वल टू यू एक्स इंटू टी. मग आता सर परत अडचण आली बा, यू एक्स कोण आहे? शाबास. अरे हा आयता आहे ना, कशाला सुखाचा जीव दुखात घालतो. अरे यू एक्स आय कॅप प्लस यू आय जे कॅप आयता आहे ना तो. किती आहे रे? 40. आणि यो टी किती आहे? अरे झेपा की नाही झेपा? 80. काय 80? म्हणजे तो हॉरिझॉन्टल डिस्टन्स गेलेला आहे 80. हा ते व्हर्टिकल कसं काढायचं सांग? हँग तो बुद्धीची क्यू महाराष्ट्र करीन रे अख्खे सीईटी सेल. अरे गोडुल्या, जसा एक्स काढा तसा वाय काढायचा. हा यस होता एक्स डायरेक्शन मध्ये, तर हा यस हाच फॉर्म्युला इथं लिही जसं तू मित्राचं पाहून लिहितो पेपरमध्ये, आहे का नाही? फक्त एक्सचं काय कर, वाय कर. बोल पटकन. यू वाय टी प्लस 1/2. झेपतंय का तुला? देऊ की उडून रागा रागात? नाही. ए वाय इज मायनस जी. हां मग सांगा आता यू वाय किती आहे रे बेटा? 30. टी किती आहे रे? प्लस 1/2. ए वाय किती आहे रे? अरे मायनस जी म्हणजे -10 ना, कळतंय का तुले? हां टीचा स्क्वेअर म्हणजे 2 × 2 करू आपण. 30 × 2 झाले 60. ह्या 2ला हा 2 कॅन्सल. 10 × 2 20. पण कसे रे? हे किती आलं रे? झेपतंय का सगळ्यांना? ते काय म्हणले होते, डिस्प्लेसमेंट आफ्टर 2 सेकंड. तर आपण एक्स मध्ये पण काढलं, किती आलं रे बेटा? 80. बरं का? वाय मध्ये पण काढलं, किती रे बेटा? झेपतंय का? आणि तुला सीईटी मध्ये असं विचारतील, फाइंड डिस्प्लेसमेंट फ्रॉम इनिशियल पॉइंट. काय म्हणतील? डिस्प्लेसमेंट फ्रॉम. मग तू आता काय करशील? तू वाट पाशील, आमचा मास्तर सोडीन, मग आम्ही पाहू. अरे बरोबर आहे की नाही? अरे जमन ना हे युझिंग. झेपतंय का सगळ्यांना काय चाललंय ते? अरे ते जे बोलतील फिजिक्स अवघड याच्यामुळे जातं, कारण काय लिहिलंय तेच कळा ना. अरे समजतंय का सगळ्यांना? हा अँगल किती आहे इथं? 90. अरे आर यू अंडरस्टँडिंग? सध्या फक्त डिस्प्लेसमेंट 2 सेकंद काढा म्हणले, तर आपण एक्स वाला काढला आणि वॉज ओनली इम्पॉर्टंट. व्हेरी क्लिअर? चला वाचा. रेंज ऑफ अ प्रोजेक्टाईल व्हेन फायर्ड ॲट 75 degree with horizontal is 0.5 kilometers. What will be its range when fired at 45 with the same speed? हा मला प्रश्नच नाही कळत सर. अरे काय म्हणले आपल्याला का 75 डिग्रीनी फायर केल्याच्या नंतर रेंज किती येते? 0.5 किलोमीटर. विषय कोणाचा आहे? रेंजचा. पहिले रेंजचा फॉर्म्युला तर लिही पटकन. बोल पटकन. बरोबर आहे. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म्युला ऑफ रेंज. बरं पुढे काय म्हणतात ते? बा मी 75 डिग्रीनी फेकल्याच नंतर रेंज किती येते? 0.5 किलोमीटर. पुढे काय म्हणतायत का बा 45 डिग्रीनी जर थ्रो केली तर रेंज किती येईल? अरे इज दॅट ओके? कमी येईल का जादा येईल रे? 45 डिग्रीला कशी असते रेंज? मॅक्स. ओके. हां सध्या आपल्याला कमी जादाच घेणं नाही, आपल्याला आन्सर काढायचं बघ. सो व्हॉट शुड बी डन बेटा? मला सांगा ह्या प्रॉब्लेममध्ये फॉर्म्युला कोणाचा आहे? रेंजचा. पण तुम्हाला वाचल्यानंतर लगेच लक्षात आलं की कंपॅरिझन आहे. अरे एकदा अँगल 75 आहे, एकदा अँगल 45. व्हेरिएशन ऑफ अँगल. काय बेटा? व्हेरिएशन ऑफ अँगल. म्हणजे हा आर अँगल सोबत व्हॅरी होऊ राहिला, परंतु यू आणि जी बदललेत का रे पोरांनो? इथं आज कुठं म्हणलेत का पहिल्यांदा स्पीड हा होता नंतर स्पीड तो होता? याचा अर्थ स्पीड कसा आहे? सेम. स्पीड कसा आहे बेटा? सेम. मग आता मला सांगा यू सेम आहे म्हणजे यूचा स्क्वेअर सुद्धा काय झाला? सेम, कॉन्स्टंट. बेटा जी सुद्धा काय झाला? कशामुळं? कारण हा एक्सपेरिमेंट कुठे आहे? अर्थवरती असेल तर एकच प्लॅनेट आहे. मी परत परत बोलतोय बोलताना, प्लॅनेट चेंज झालं तर ग्रॅव्हिटी बदलते. हे सुद्धा नववील होतं. अरे अलग लक्षात. हाईट पहिले प्लॅनेट बोलायचं. प्लॅनेट, हाईट,
डेप्थ रोटेशन. काय म्हणायचं? प्लॅनेट हाईट डेप्थ रोटेशन. ह्या 4 गोष्टींमध्ये जर चेंज झाला तर कोण बदलतं? जी. आज काही झालं की इथं नाही झालं. ठीक आहे, चला हरकत नाही. म्हणजे बाळा मी काय म्हणतो, रेंज ही कोणाला प्रोपोर्शनल आहे रे? हां, साइन 2 थीटाला. झेपलं का नाही झेपलं? हां, मग प्रोपोर्शनलिटी डायरेक्ट करा. पहा, नवीन रेंज R2 जुनी रेंज R1 इज इक्वल टू साइन ऑफ नवीन अँगलला थीटा डॅश म्हणू आणि जुन्या अँगलला थीटा ठेवू. हे सगळ्यांना झेपतंय का? किंवा 2 म्हणा, हरकत नाही, सफिक्स लावा. वन अँड द सेम. झेपतंय सगळ्यांना? अरे कळतंय की मी काय केलं? हे थोडं शॉर्टकट मेथडने चाललो आपण. ओके, विच इज इक्वल टू, अरे कळतंय ना सगळ्यांना? ठीक. चला मग आता तो जो नवीन अँगल आहे तो किती आहे रे बेटा? 45. मग साइन 2 थीटाच्या जागी टाकायचा. खाली पहा, साइन 2 थीटाच्या जागी 75. अरे पहिला 75 ना, पहिला आपण खाली लिहितोय. चला, विच इज इक्वल टू, बोला बरं. साइन, बोल ना, खाली साइन 75चा डबल साइन 90, पटपट बोला. साइन 150, पटकन 180 मायनस करायचं. काय करायचं? 180 मायनस. कोणता क्वाड्रंट? सेकंड. साइन पॉझिटिव्ह अनचेंजिंग. साइनचा साइन म्हणजे साइन 150ला आपण काय लिहू शकतो? साइन 30. एवढा स्पीड तुला आला पाहिजे, कारण तू आता 11वीला आहे, चॅप्टर राखा उद्ध्वस्त झालेला आहे. अरे बरोबर आहे का नाही? मग साइन 30ची व्हॅल्यू किती आहे रे? तो खालचा 2, म्हणजे मी रेशो काढला. काय काढला? पण याच्यात मला त्यांनी काय दिलं बेटा? R2 भागिले R1 दिला ना. पहिली रेंज किती आहे रे? 0.5 किलोमीटर. किती आहे बेटा? 0. हे भागिलेच तिकडे गुणिले करा आणि मग सांगा R2 किती येईल रे? 2 × 0.5 किलोमीटर म्हणजे किती रे? 1 किलोमीटर. हातवर करा किती जणांना हे कळालं. इट वॉज व्हेरी सिम्पल. पहिली गोष्ट म्हणजे काय पाठ पाहिजे होता बेटा माझा? नंतर क्वेश्चन व्यवस्थित वाचल्यावर माझ्या काय लक्षात आलं? फॉर्म्युल्यामध्ये 3 टर्म आहेत, यू, थीटावाली आणि जी. 2 वेगवेगळ्या केस आहेत. एकदा 75 अँगल आणि एकदा 45 अँगल आहे. याच्यात कोण बदललेलं नाही आहे? यू आणि जी. मी त्यांना खेळात ठेवलंच नाही आणि मी प्रोपोर्शनिटी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेली आहे आणि त्या अख्ख्या फिजिक्समध्ये वापरायची. मी फाउंडेशनपासून शिकवतोय, सुरुवातीला रिव्हिजन घेतल्यापासून, बरोबर नाही? सो आर हा डायरेक्ट कशात प्रोपोर्शनलायचा? साइन. याने तुझा वेळ वाचणार आहे. हे तुला कोणत्याही पुस्तकात सापडणार. लक्षात आलंय का? बट दिस इज टाइम सेव्हिंग. ते बाकीचे पॅरामीटर उडून टाकायचे, पटकन जे जे प्रोपोर्शनल आहे तेवढे घ्यायचे. व्हेरी क्लिअर? ठीक. चला वाचा, काय म्हणतायत आता इथे? द स्पीड ऑफ मॅक्सिमम हाईट ऑफ प्रोजेक्टाईल इज √3/2 टाइम्स ऑफ इट्स इनिशियल स्पीड यू ऑफ द प्रोजेक्शन. काय अर्थ याचा? इथं ऑफ नाही, ॲट पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? ॲट. छोटा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. आपण तसं कुठं इंग्लिशला मानव घेतलंय. आपल्यासाठी ॲट, ऑफ, बीप सगळं सारखं आहे. हां बोला. स्पीड ॲट मॅक्झिमम हाईट ऑफ प्रोजेक्टाईल. हे पहा, प्रोजेक्टाईलला जेव्हा यू स्पीडने उडवलं तर तो एक मॅक्झिमम हाईट गाठतो का नाही? तर ते काय म्हणतायत? त्या मॅक्झिमम हाईटला पाय बरं का, स्पीड ॲट मॅक्झिमम हाईट ऑफ प्रोजेक्टाईल. हे बघ इथं इज कसा आहे रे? तो √3/2 टाइम्स इनिशियल स्पीड. ए बेटा, तो हाईट मॅक्झिमम हाईटला आला तर तो फायनल स्पीड इन द वाय डायरेक्शन काय असतं रे? मग ह्या इथं फक्त एकच उरतो. कोण रे बेटा? विच इज ऑलवेज. झेपलं का नाही झेपलं? मोठ्याने बोला. अरे झेपलं का नाही झेपलं? बरोबर आहे. अच्छा, समजा तो पॉईंट नसता, दुसरा कोणता तरी असता तर काय झालं असतं? पायथागोरस थेरम. अरे झेपा की नाही झेपा? अरे बाबा, याच्याऐवजी हा असता तर 2 पिल्ला आले असते, Vx आणि मग तो व्ही कसा काढला असता आपण? रूटमध्ये Vx² + Vy². टॉपचा असल्यामुळे एक उडाला आणि जी फायनल व्हॅलोसिटी उरली ती फक्त काय उरली? हॉरिझॉन्टल. इथपर्यंत आले सगळे? बरं, आता यांचं काय म्हणणं आहे का बा ती जी काही आहे ती √3/2 टाइम्स इनिशियल आहे. झेपलं का नाही झेपलं? मग मला सांग, ही जी काही आहे विच इज वी कॅन से Vx आहे का नाही? Vx इज इक्वल टू, बेसिकली त्याला V म्हणले तरी चालन, कारण V फक्त काय राहिलेली आहे? Vx इज इक्वल टू √3/2 टाइम्स कोण रे बेटा? आणि इनिशियल कोण होती? U. अरे काय इनिशियल किती होती?
आलं का लक्षात सगळ्यांना? ठीक. मग तिथे काय म्हणतायत, इट्स रेंज ऑन हॉरिझॉन्टल प्लेन. फक्त काय काढा म्हणतात आपल्याला, रेंज. अरे काय काढायचं सांगितलं आपल्याला, इथं रेंज किती असेल. अरे निदान उत्तर मरून जाऊ, तुला क्वेश्चन तर कळाला का नाही कळाला? ओके. मग तुम्ही सांगा बरं काय करायचं आता. ऑप्शन्स पहा कशामध्ये येते, यू आणि जी मध्ये. मग आता हा व्ही एक्स जो काय आहे तिकडे पाय ना, व्ही एक्स कोण आहे ॲक्च्युली, यू एक्स. आणि मोठ्याने बॉम्बला यू एक्स काय, काढ 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 काढ. पप्पी घेतो त्याची. अरे काय तो डोक्यावर परिणाम आहे का काय. हा हा, व्ही एक्स इज यू एक्स आणि यू एक्स इज यू कॉस थिटा. मग तिथं काय झालं रे, हा यू आणि हा यू कॅन्सल. कॉस थिटा इज √3/2. म्हणजे कॉसचा कोणता अँगल √3/2 आहे पटकन सांग. हा 30. बहुत बढ़िया. सो फायनली आपल्याला 30 डिग्री अँगल तर आला. अरे कोण आला, अँगल किती आला बेटा. काढायला काय सांगितलं आपल्याला, रेंज. मग रेंजचा फॉर्म्युला मोठ्याने बोंबला, यू स्क्वेअर. बर यू स्क्वेअर. ए बेटा थीटा इकडे बघ ना, 2 थीटा किती आहे रे, बटे जी. म्हणजेच यू स्क्वेअर कम ऑन साइन 60 अपॉन जी. मोठ्याने बोंबला, साइन 60 आहे का नाही. मग यू स्क्वेअर अपॉन जी आणि साइन 60 किती आहे रे, असा ऑप्शन पहा. झेपतंय सगळ्यांना. दीज आर ॲज इट इज क्वेश्चन्स विच यू कॅन सी इन MST CET एक्झाम. CET एकदम प्रिव्हियस इयरमध्ये तुम्हाला क्वेश्चन सगळ्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सापडतील. झेपतंय सगळ्यांना हे, सोपं आहे अवघड आहे. हां इथं असलं म्हणायचं सोपं आहे सोपं आहे, घरी गेलं म्हणायचं सर काय सांगावं लय अवघड परिस्थिती आहे. चला वाचा. द टाइम ऑफ फ्लाइट ऑफ ऑब्जेक्ट प्रोजेक्टेड विथ स्पीड 20 मीटर पर सेकंड ॲट अन अँगल 30 विथ हॉर. किती सिंपल क्वेश्चन आहे. अरे एवढा कर एवढं इथं. अरे सरळ सरळ येणार आहो. काय काढायचं तुला, टाइम ऑफ फ्लाइट. हां बरं काय काय दिलंय पटपट बोल, यू. हां आणि हे काय दिला, थीटा. फॉर्म्युला टाकून आलं नाही सर, काय वाट बघतो माझी. फॉर्म्युला आज पाठ नाही काय केला. आदित्य काय फॉर्म्युला आहे रे, लय लाजलं ते. 2u साइन थीटा अपॉन, हा 2u किती आहे रे 20 साइन थीटा किती दिला रे अपॉन जी ची व्हॅल्यू किती, हे झालं कॅन्सल. बेदुने 4 साइन 30 ची व्हॅल्यू. याला कुठं वेटिंग करत असते तरी पोरांनो. ज्याला हे बी अवघड गेलंय त्याने पहिलं आर्ट साईडला जा, त्याने इथं थांबू नका. हे एक आयडेंटिफिकेशन आहे. ज्याला हे बी कळा ना, सरळ सरळ फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायच्या, याला हे बी कळत नसेल तर आई बापाला कृपया बुडू नका. अलग लक्षात. तुला सायन्स रेटणार नाही मी सांगतो. असं एकच शिक्षक म्हणणार नाही आपलं ॲडमिशन कमी व्हावं, पण मी सांगतो ॲडमिशन कमी होईल पण तुझ्या आयुष्यात भरभराट होईल. अलग लक्षात. किती जणांना हे कळालं हातवरती करा. आता कोण हातवर खाली करीत असतं होय सर, पार इज्जत एवढी काढली. पण ही वाईट परिस्थिती आहे, बरोबर आहे का नाही. सरळ सरळ फॉर्म्युला पुटिंग द व्हॅल्यूज. चला आता पुढचं सम मला सगळ्यांनी करून दाखवायचं. रागा रागात पटकन सोडवा. वाचा काय म्हणतायत. ॲट व्हॉट अँगल ऑफ इलिव्हेशन, म्हणजे काय काढायचं आपल्याला इथं, थिटा काढायचा आहे की नाही. आपल्याला इथं काय काढायचं बेटा, बरं पुढं वाच. शुड अ प्रोजेक्टाईल बी प्रोजेक्टेड, बरं का, विथ व्हेलॉसिटी 20. पटकन सांग काय दिलं रे हे. अरे काय दिलंय, यू दिला. हा पुढं. सो ॲज टू रीच मॅक्सिमम हाईट ऑफ, काय दिलं रे हे. हा कसं काढायचं आता. अरे परत विषय तोच आहे. याचा फॉर्म्युला काय रे, यू स्क्वेअर अपॉन, बघ काढायचं कोण आहे, थिटा. सगळं निघाल. आता पहा हाईट किती दिली बेटा 10. बेसिकली थिटा काढायचा ना, मग आपण साइन स्क्वेअर थिटावाली टर्म सेपरेट घेऊ. काय घेऊ, याला सेपरेट घेऊ ना. हे एच भागिलेचा 2g वर काय करू गुणिले, आणि वरचा यू स्क्वेअर खाली. कळलं हे नाही कळलं म्हणायला लाज वाटली पाहिजे. ही टर्म इथं ठेवली, भागिलेचा गुणिले आणि वरचा खाली आणला फक्त. हा एच किती आहे रे 10, 2 जी किती आहे बेटा, आणि यू किती दिला रे
मग त्याचा स्क्वेअर होता ना, म्हणून मी किती वेळा लिहिला, 2 वेळा. हा पुढे बोल पटकन. हे बघा, 0 ला 0 कॅन्सल, ह्या 0 ला हा 0 कॅन्सल, ह्या 2 ला हा 2, 1/2 म्हणजेच किती रे. अच्छा बेसिकली इकडे पहा, आता हे 1/2 आलं आणि इकडं साइन स्क्वेअर थिटा आहे. बरं, मग साइन थिटा किती आला रे, शाबास 30. अरे स्क्वेअर आहे ना, मग पलीकडे रूट घेतल्यावर 1/, अरे हा साइन स्क्वेअर थिटा आहे ना. अरे बाबा हा साइन स्क्वेअर थिटा आहे, मग आपण जर स्क्वेअर रूट घेतलं तर साइन स्क्वेअर थिटाच काय होईल, साइन थिटा. पलीकडं 1चं काय होईल 1, 2चं काय होईल √2, साइन थिटा 1/√2. मग थिटाचा अँगल किती आला साइनचा, 45. अरे जपतंय सगळ्यांनी. किती जणांना प्रोजेक्टाईल आता सोपं वाटतंय, का बरं सोपं वाटतंय, प्रॅक्टिस. कशानंतर सोपं वाटतंय, हे प्रॅक्टिस. बघ आत्ताचे आपण किती सम केले, 51. अरे कालच्या लेक्चरला 20 होते ना, ते 24 होते, त्यातले 20 आपण घेतले. हे किती झाले असतील, 15-16 लाज वाटते इतके नाही, 15-16 झाले की नाही समजा, अरे अप्रॉक्सिमेटली. आणि शिकवताना मी 4-2 समजा घेतले असतील. अरे मी काय म्हणतो, 40 ते 50 उदाहरण झाल्यानंतर तुला थोडं कम्फर्टेबल वाटायला लागलं, बरोबर आहे का नाही. 100 केल्यानंतर हा एवढं कुठं करीत असते सर, एवढं मोठं बनायचं नाही आम्हाला आयुष्यात. हा वाचा काय म्हणतायत रे. वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्टाईल ॲट इनिशियल पॉईंट ए इज 2i कॅप प्लस 3j कॅप. याचा अर्थ सांगा पटकन मला आधी, मोठ्याने. ux 2a हा आणि uy हा पुढे. इट्स वेलॉसिटी इन मीटर पर सेकंड ॲट द पॉइंट बी इज, पुढे पॉइंट बी. आता लाज वाटली पाहिजे का नाही आपल्याला, सांगता नाही येतं म्हणलं, केलंय की नाही आपण मगाशी. हा मोठ्याने सांगा आन्सर, ऑप्शन. कशामुळं, कारण सर जो 2 आहे तो इथं पण 2 आहे, तरी चित्र काढतो रे भाऊ. थांबा, काही महाभागले खतरनाक आहे बघ. इथं पण जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे तो थ्रू आउट द मोशन, कम ऑन, थ्रू आउट द मोशन इथं बी तोच राहणार आहे. म्हणजे जो 2i कॅप होता तो 2i कॅपच राहिला. जो व्हर्टिकल आहे 3j कॅप, हा तो आता काय झाला, मग काय झाला 2i कॅप. अरे झेपतंय का आता, आता किती सोपं वाटलं हे, कारण हे चालू मध्येच 3दा झालंय. अरे बरोबर नाही. मग तुला असं वाटतं गुरुजींनी सारा अभ्यास इथंच करून घ्यावा, लय मजा येईल, घरी डोक्याला तारासच नको. अरे बरोबर आहे की नाही. किती जण असं वाटतं, हात वर करा. मोठ्या तळपत्रीत घेऊन आणले पाहिजे हे सगळे. 11वीला आला तू, गुरुजीने अभ्यास घ्यायचा तुझा. चला पुढचा क्वेश्चन वाचा, काय म्हणतायत. इन द ग्राफ शोन इन द फिगर which quantity associated with the projectile of the motion is plotted along y axis. लाजच वाटली पाहिजे उत्तर नाही आलं म्हणजे. कानून के हाथ लंबे होते हैं, तसं आता काही दिवसांनी कार खेले का एक ही हात लंबा होता है. अरे मेलो ना असं करू. हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ इनिशियल वेलॉसिटी आता अर्ध्या मिनिटाच्या आधी केलं होतं ते, बरोबर आहे का नाही. तरी पाहून अरे कोण कॉन्स्टंट आहे थ्रू आउट द मोशन, हॉरिझॉन्टल. अरे झेपतंय का. हा नेक्स्ट. हा मी चेक करत असतो तुमचं लक्ष आहे की नाही. हा वाचा. हॉरिझॉन्टल रेंज अँड मॅक्सिमम हाईट ऑफ प्रोजेक्टाईल आर इक्वल. काय सेम आहे बेटा, रेंज आणि हाईट. जसाच्या तसाच क्वेश्चन आपण मगाशी केलाय. हा बाबा काय केली की जडीबुटी. काय जडीबुटी सांग रे पटकन मोठ्याने. थांब क्लिअर करू दे एकदा. हा प्रॅक्टिस करा. काय रे, आर इज इक्वल टू इम्प्लाइज हा 4/, इथं काय दिले होते इक्वल, म्हणजे आर काय झाला बेटा एच, म्हणजे एन काय झाला रे 1, म्हणून टॅन इनवर्स ऑफ काय आन्सर आला बेटा 4, म्हणजे 76 डिग्री. किती डिग्री बेटा, पाठ कर बरं घे. टॅन इनवर्स ऑफ 4 किती डिग्री असतो, 76 डिग्री असतो. लक्षात ठेवा, इट इज हेल्पफुल. चला नेक्स्ट.
नाही नाही संपणार नाही एवढं लवकर कुठं. हां मेन्स 2010 आपला जन्म झाला तो पिरियड अलग लक्षात. हां आता आता असे प्रश्न येत नाही पण आता सीईटी लिहू शकतो असा आहे का चिंटू बंटू क्वेश्चन. हां स्पीड ऑफ प्रोजेक्टाईल ॲट इट्स मॅक्झिमम हाईट इज हाफ ऑफ इट्स इनिशियल स्पीड. अँगल ऑफ प्रोजेक्शन इज. अरे एकदम गुडला क्वेश्चन आहे राव. स्पीड ऑफ प्रोजेक्टाईल कुठं रे बेटा असं केलं नाही रे आपण. समजा यू स्पीडनी फेकला ही मॅक्झिमम हाईट. इथं काय होतं पटकन सांग. लिहू लिहू मिळाला रे तो मास्तर मिळाला. व्ही वाय काय होतो आणि हा हॉरिझॉन्टल थ्रूआउट द मोशन कसा आहे कॉन्स्टंट. तो जो व्ही एक्स आहे तो कोण आहे बेटा आहे का नाही. हां तर ते काय म्हणतायत स्पीड ऑफ प्रोजेक्टाईल ॲट धिस म्हणजेच कोण रे बेटा व्ही एक्स. हाफ द इनिशियल स्पीड म्हणजेच काय रे बेटा पटकन बोल. व्ही एक्स इज हाफ द इनिशियल स्पीड यू. बर मग आता व्ही एक्स म्हणजेच कोण आहे यू एक्स आणि यू एक्स म्हणजेच कोण आहे यू ला यू झाला 1/2 इज कॉस थीटा म्हणजे थीटा किती आहे. अरे कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 आहे 60 डिग्री. एवढं सोपं आहे राव हे. अरे कळतंय का ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. हे जुन्या काळात असायचं अलग लक्षात. आता हा क्वेश्चन सीईटीला बी येणार नाही इतकी वाईट परिस्थिती आहे कळलं का. हा सीईटीला येऊ शकत नाही इतका सोपा क्वेश्चन आहे. फार तुझं नशीब लई चांगलं आहे त्या एखाद्या शिफ्टमध्ये येईल कळलं का. हॉरिझॉन्टल रेंज ऑफ प्रोजेक्टाईल इज दिस मच टाइम्स मॅक्झिमम हाईट. अरे कर हे पटकन चिंटू क्वेश्चन आहे. वही काढ पेन काढ कर पटकन. आता हे बी नाही जमायचं रे. अरे हॉरिझॉन्टल रेंज म्हणजे कोण आर काय म्हणतात 4√3 टाइम्स म्हणजे एवढ्या पट कोणाच्या रे मॅक्झिमम हाईटच्या. अरे नुसते फॉर्म्युले टाकून द्यायची तुला आहे का नाही. अँगल काढायचा सांगा आरचा फॉर्म्युला साइन 4√3 हा याचा यू स्क्वेअर अपॉन. बर आता काय काय होईल इथे पहा. याला अगोदर ओपन करा. ह्या यू स्क्वेअरला हा यू स्क्वेअर कॅन्सल. ह्या जीला हा जी साइन 2 थीटा मोठ्याने बॉम्बला 2 साइन थीटा पलीकडं 4√3 तसाच ठेव. साइन स्क्वेअर थीटा तसाच ठेव. खालचा 2 ला विसरू नका. हां भाग द्या. व्हॉट विल हॅपन 2 दुने हा 2 याला कॅन्सल. साइन थीटा उडाला स्क्वेअर मधला एक जण कॅन्सल. हा कॉस थीटा त्याच्या खाली जाऊ द्या आणि हा √3 इकडे येईल. ए अरे झेपतंय सगळ्यांना काही काही हे बी कळत नाही बरं का. इकडं पाय हा जो कॉस आहे तो साईनच्या खाली गेला आणि हा जो √3 आहे इकडे काहीच नाही म्हणजे 1 उरला होता बरोबर आहे की नाही. साइन बाय कॉस कोण आहे रे टॅन थीटा 1/√3 म्हणजे टॅनचा कोणता अँगल 1/√3 आहे 60. असं तर पाठांतर आहे आपलं. हे तर पाठ करा हे 10वीला होतं रे. 0 30 45 60 90